गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी आज महाराष्ट्र सरकारचा माज किती टोकाला गेला आहे याचं भयानक चित्र पाहायला भेटलं. शांततेने आपली जमीन, आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी उभं राहिलेल्या शेतकऱ्यांवर रात्रीपासून दडपशाही, अटक सत्र, घराघरात नोटिसा आणि आंदोलकांना ताकदीच्या बळावर उचलून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहसापूर जवळा ह्या गावामध्ये हे प्रकार रात्रीपासून घडत आहेत. याशिवाय महिला भगिनींनाही फरकटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलिसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचं शांतीपूर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फाटा कशासाठी लागतो? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरले हे नक्की आहे. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकाराचा जाहीर निषेध मी करतो. आणि हा जो हायवे आहे नागपूरपासून गोवा, हा हायवे लागतोय कुणाला गरज आहे गोव्याला जायची? गोव्याला जाऊन काय करणार आहेत लोक? काय काम होणार आहे का तिथं? मौज मजा करणारीच लोक गोव्याला जातात. त्यामुळे हा हायवे बिनकामाचा आहे. फक्त काही मुठभर लोकांचे मौज मजासाठी हा हायवे जर होत असेल तर असे हायवे झाले नाही पाहिजे आणि याचा विरोध हा कडाडून केलाच पाहिजे. काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा. 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि त्यानंतर गोव्याला जाणार आहे. सध्या 18 तास लागतात नागपूरवरून गोव्याला जायला आणि हा महामार्ग जर झाला तर 8 तासात गोव्याला जाईल माणूस नागपूरवरून. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना गोव्याला जायला एवढंच आवडत असेल तर त्यांनी विमानाने, हेलिकॉप्टरने जावे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीन बळजबरीने भूसंपादन करून महामार्ग बनवण्याची आवश्यकता नाही आहे.